नमस्कार, मी युगा तशी युगा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। घरोघरी गौरी गणपती आहेत आणि प्रत्येकाच्या घरी गौरीसाठी काही नैवेद्य केला जातो। तसंच कोकणातील पारंपरिक पदार्थ म्हणजे घावन घाटले कसं करतात ते आपण पाहूया। घावण करण्यासाठी आपल्याला एक तर तांदळाचं पीठ घ्यायचं, तांदूळ धुवून वाळवायचे आणि मग ते दळायचं किंवा असे भिजत घालून वाटून पण ह्याचं घावण केलं जातं। मागे मी तुम्हाला एक घावण्याची क्लिप दाखवली, ते तांदळाचं पीठ भिजवून। आता तांदूळ वाटून पण घावण कसं होतात ते दाखवते। त्यासाठी मी 1 वाटी तांदूळ 4 तास भिजत ठेवले। आता त्याला बारीक वाटणार। वाटताना त्याला दूध घालून किंवा पाणी घालून कसंही वाटू शकता। दूध घालून वाटलं पातळ तर चव त्या घावण्याला चांगली येते। आधी मी असेच भिजवलेले आधी वाटून घेणार आणि मग लागेल तसं दूध घालणार, वाटून घेते। पद्धती दूध घालून वाटून घेऊ शकता किंवा त्यात थोडं पाणी घालून साधारण 1 वाटी तांदळाला 3 वाटी पाणी, असं पातळ असेल तर तुमची घावणं चांगलं निघतात। आणि कसं भिजवायचं ते हे असं पाटी लेयर आली पाहिजे। त्या पद्धतीत पहिले आपण घावणाचं पीठ भिजवून घेतलं, त्यात थोडं चवीप्रमाणे मीठ टाकून छान मिसळून हे जरा आता बाजूला ठेवते। तोपर्यंत आपण घाटलं कसं करतात ते पाहूया। घाटलं करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जेवढा रस करायचा आहे तेवढा मी 1 वाटी खोबऱ्याचा किस गरम पाण्यात भिजत घातला आहे। हा खोबऱ्याचा किस नारळ खवलेला गरम पाण्यात काढण्याचं दूध काढायचं आहे आणि गरम पाण्यात भिजत घातलं की दूध छान निघतं। त्याच्यानंतर 1 वाटीला म्हणजे एका नारळाला मी हे 1 वाटी गूळ घेतला आहे। चवीप्रमाणे आपल्याला कमी जास्त हवं तर गूळ कमी करा, जास्त गोड हवं तर जास्त घाला। हे 3 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, सुगंधी तांदळाचं पीठ। वेलची पावडर, जायफळ घेतले, थोडे ड्रायफ्रूट घेतले, केशर दुधात भिजत घातले आणि नारळाचं दूध काढलं तरी थोडा ओला नारळ वरून असाच वाटून नारळासकट टाकायचं आणि हे खसखस 2 चमचे भाजून वाटले आणि थोडं तूप। आता सर्वप्रथम मी नारळाचं दूध काढून घेते। आता हा मी नारळ वाटून घेतलाय आणि यात ते गाळण्याने गाळून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने हे परत एकदा पाणी घालून वाटून नारळाचं दूध काढून घ्यायचं। हे मी सगळं काढून घेते। घाटलं करायला घेऊया। त्यासाठी मी कढई तापत ठेवली। सर्वप्रथम काय करायचं आहे, ह्याच्यात 1 चमचा मी तूप टाकते, 1-1.5 चमचा, आणि त्यात हे तांदळाचं पीठ छानसं भाजून घेते। म्हणजे काय होतं, त्या पिठाला अधिक चव येते। आपण असंही काही जण नारळाच्या दुधातच ते सगळं घालून भाजून घेतात। तुपात हे छान तांदळाचं पीठ छान भाजून घ्यायचं। पहिलं खमंग वास आला की मग त्यात पहिलं थोडं पाणी टाकायचं आणि छान मिसळून गुठळ्या राहून नाही द्यायच्या। छान तांदळाचं पीठ त्याच्यात मिक्स झालं पाहिजे। आणि मग यातच गूळ पण वितळून घ्यायचा। म्हणजे काय होतं, तांदळाचं जे पीठ आपण भाजलंय तुपात त्यालाही गुळाची चव लागून गोडसरपणा छान वाटतो, चव चांगली येते। आता हे मी वितळवून आधी घेते गुळ्या आणि नंतर नारळाचं दूध टाकायचं। आपलं गुळ हळूहळू वितळायला लागलं, याच्यातच हे नारळाचं दूध घालून घ्यायचं आणि तेही हळूहळू
सगळं पीठ, गूळ, तूप छान मिक्स करायचं. तसंच ह्यात हे नारळ पण आपण वाटलाय तोही घालायचा. आता हे सगळं मिक्स करत जायचंय. हेच मिक्स करता करता ह्याच्यात जायफळाची पूड पण टाकायची. सॉरी, खसखसची पेस्ट, वेलची, हे ड्रायफ्रूट. हे ऑप्शनल आहे, ड्रायफ्रूट टाका नका टाकू, पण त्याने चव येते. त्यातच जायफळ पण थोडं टाकून पिसून घ्या. ते आपल्यावर आहे, जायफळ कोणाला आवडतं कोणाला नाही. पण गूळ असेल आणि खोबरं, त्यात जायफळाचा स्वाद चांगला येतो. असं थोडं जायफळ पण अर्धा 1 चमचा किसून घालायचंय. आणि आता तांदळाचं पीठ या नारळाच्या पाण्यात चांगलं शिजून द्यायचं उकळी येईपर्यंत. ह्यातच हे केशर मिश्रित दूध पण घालते. रंग पण छान येतो, चवही सुरेख लागते. आणि मग आपल्याला कशी कन्सिस्टन्सी हवी त्याप्रमाणे पाणी घालायचं की वाढवायचं की घट्ट ठेवायचं ते आपल्यावर आहे. आता हे मी शिजवून घेते. चवीप्रमाणे मीठही टाकायचंय. आणि आता हे छान शिजवून द्यायचं. छान उकळी येई पण सगळं उकळी आणून हे शिजलं की ह्याला घट्ट. आपल्याला तांदळाचं पीठ का टाकायचं असतं तर जरा घट्टपणा यायला. आता गूळ आणि सगळं मिक्स झालं, उकळी आली की कसं घाटलं होतं ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आपलं जेव्हा तांदळाचं पीठ यात शिजलं जातं तेव्हा तो सुगंधही घरात दरवळतोच. आणि बघा आता आपल्या घाटल्याला कसा घट्टपणा आलेला आहे. आपलं हे घाटलं तयार झालं. आता आपण घावणं करून घेऊया. तर घावण्यासाठी मी तवा ठेवलाय तापत पॅन. सर्वप्रथम त्याला तूप लावून घेऊ. पॅनवर पाणी टाकायचं आणि याचं पुसून घ्यायचं. आणि आता त्याच्यावर घावणं घालायचं. छान प्रत्येक वेळी पीठ आपलं हलवून घ्यायचं. आणि घावणं असं पातळच घालून घ्यायचंय. सगळीकडनं भाजलं गेलं की साईडने असं सोडवून बघायचं आणि पलटायचं. आणि मग दुसऱ्या बाजूने भाजलं की मग ते काढून आहे. दुसऱ्या साईडने भाजून झालंय. तर सगळ्या साईडने घेऊन काढायचंय आणि असं दुमडून हे ताटात काढून घ्यायचं. अशा तऱ्हेने आता दुसरं दाखवते परत एकदा मी. प्रत्येक वेळी आपल्याला हे पीठ छान हलवून घ्यायचं आणि साईडने करा. असं करून तूप लावायचं. तूप तेल तुम्हाला जे आवडेल ते आणि भाजून द्यायचं. अशा तऱ्हेने आपलं घावण भाजत आलं की ह्याच्या कडा सोडू लागतात. सगळीकडनं सोडवून घ्यायचं. आणि मग त्याला अलगट पलटायचं. आणि मग दुसरी बाजू ही भाजून झाली की उतरवायचं. अशा तऱ्हेने मी घावणी करून घेते. आपले घावण घाटले तयार झाले. बघा, किती तांदळाचं पीठ नसेल तरी तांदूळ भिजवून तुम्ही वाटून केले तरी घावणे सुरेख निघतात. आणि घाटल्याला पण नारळ कवला की सोप्या पद्धतीत घाटलं तयार आणि चवीला इतकं उत्कृष्ट लागतं. तुम्ही नक्की करून पहा आणि कशी वाटली माझी रेसिपी ते मला कळवा. तुम्ही किती छान दिसतंय घाटलं
आणि जितकं ते सुंदर दिसतंय तितकेच ते चवीलाही सुरेख लागतं. त्याचं कारण काय माहिती आहे? बरेच जण पाण्यात तांदळाचं पीठ मिसळतात आणि मग त्या रश्श्यात ओततात. पण अशा पद्धतीने तुपात जर खमंग भाजलं आणि गूळ टाकला तर त्या पिठालाही एक प्रकारचा छान सुगंध येतो आणि चव लागते. नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि तुम्ही करता त्यात काय वेगळी चव वाटली तर कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे कळवा. अशाच माझ्या पारंपरिक पद्धती बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, आवडल्यास शेअर करा आणि अजून ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी जरूर करा. धन्यवाद.